जे ऐकतात ते राईट सर, राईट राईट. म- तर अष्टांगिक मार्ग असा आपला विषय आहे. आर्य अष्टांगिक मार्ग नाही, अष्टांगिक मार्ग. आणि अष्टांगिक मार्गाची जी 8 अंग आहेत ही बहुतेकांना माहिती आहेत, कारण ती बुद्धांची अं, महत्वाची आणि पहिली शिकवण आहे असं म्हणतात. तर तो अष्टांगिक मार्ग म्हणजे सम्यक दृष्टी आहे, सम्यक संकल्प आहे, सम्यक वाचा आहे, सम्यक कर्मांत आहे, सम्यक आजीविका आहे, सम्यक व्यायाम आहे, सम्यक सती आहे किंवा स्मृती आणि सम्यक समाधी आहे. हे अष्टांग मार्ग आपल्याला माहिती आहे. आणि प्रत्येक अंगाच्या सुरुवातीला सम्यक शब्द आहे. मग हा सम्यक अष्टांगिक मार्ग का नाही? कारण आर्य शब्दाबद्दल मुळातच वाद आहेत. आर्य शब्दाबद्दल मतभेद पण आहेत. आर्य शब्द हा ऐतिहासिकदृष्ट्या आर्य अनार्य यांच्याशी जोडलेला आहे. आणि आर्य शब्द अष्टांगिक मार्गाला लावून तो एक वेगळाच अ, विचारांचा किंवा चर्चेचा विषय बनतो. आता कारण अष्टांगिक मार्गावर, आर्य अष्टांगिक मार्गावर आता बरेच अभ्यास अ, घेतलेले पण आहेत मी, म्हणजे त्रैलोक्य बौद्ध महासंघात असताना. कारण तो अभ्यास घेणं तो एक सिस्टीमचा भाग होता आणि मी अभ्यास घेण्यासाठी एक तिथं होतो, काही वर्ग घेण्यासाठी किंवा शिबिरं घेण्यासाठी. आणि स्वतः पण मनापासून अभ्यास केलेला आहे. तर त्याच्यामध्ये सुरुवातच आर्य असं, आर्य तसं, आर्य जातीवाचक शब्द, आर्य अनार्य असे ते चर्चेला विषय यायचे. म्हणजे आर्य आणि आर्य हा शब्द आपण पाहतो. इथले आर्यन बाहेरून आलेले अनार्य, आणि आर्यांनी इथल्या आर्यांनी अनार्यांना जिंकलं. ते अशी चर्चा ती जेव्हा चालते तर म्हटलं हा आर्य शब्द अष्टांग मार्गाशी कसा काय जोडला गेला. तो पालीत पण घुसडला, आर्यो अठ्ठंगिको मग्गो. पण आर्यो का? मग आर्याचं वेगवेगळं स्पष्टीकरण द्यावं लागायचं. आर्य म्हणजे श्रेष्ठ, आर्य म्हणजे, मग त्याचे वेगळे अर्थ केलेले आहेत. पवित्र आणि आर्य, आर्य म्हणजे सुपेरियर, आर्य म्हणजे श्रेष्ठ. जसं मग्ग वग्गोमध्ये आपण पाहिलं की मग्गानं अठ्ठंगिको मग्गो सेठ्ठो. हे सेठ्ठो म्हणजे आर्य, श्रेष्ठ. आणि म्हणून याला आर्य अष्टांगिक मार्ग म्हटलेला आहे असं ते अर्थ निघतो त्याच्यातून. पण असं वाटतं आर्य शब्द हा ओढून ताडून तिथं लावलेला आहे. आणि पुढं प्रत्येक मागे मध्यम जर शब्द आहे, सम्यक शब्द आहे. आणि पुन्हा असं म्हटलंय की हा अष्टांग मार्ग हा मध्यम मार्ग आहे. मग आर्य शब्द ॲडिशनल का आहे? हा शब्द हे लक्षात किती त्याचं हे केलं, डोकेफोड केली तर ते कळत लक्षात येत नाही की आर्य शब्द का जोडला इथं. बुद्धांच्या नंतर तर नाही जोडला. आता हे आपण ही जी आपली भाषा आहे बोलण्याची, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी मिळती जुळती आहे. कारण त्यांनी हा आदेश दिलेला आहे की बुद्ध धर्माची जी शिकवण आहे आणि बुद्धांचं सिद्धार्थ गौतम बुद्धांचं जे चरित्र आहे, हे निकायांनी, म्हणजे पाली ग्रंथानं, त्रिपिटकानं हे पझल बनवलेलं आहे असा शब्द वापरला इंग्रजीत त्यांनी. आपण आता अष्टांगिक मार्गाचा अभ्यास करताना बाबासाहेबांचं पुस्तक पण संदर्भाला घेणार आहोत उद्यापासून. तर त्याच्यामध्ये त्यांनी
पझल शब्द वापरलेला आहे मूळ इंग्रजीमध्ये. मूळ इंग्रजीचा संदर्भ आपण घेणार आहोत आणि मराठीत अर्थ पाहणार आहोत. तर पझल बनवलेला आहे निकायांनी, म्हणजे त्रिपिटकाने बुद्धांचं चरित्र आणि बुद्धांची शिकवण ही पझल बनवलेली आहे, म्हणजे गुंतागुंतीची बनवलेली आहे, म्हणजे गोंधळात टाकणारी बनवलेली आहे. त्यातला हा एक आर्य शब्द आहे असं मला वाटतं. आणि आपल्याला त्याच्यावर विचार करायला पाहिजे. म्हणून मी आर्य अष्टांगिक मार्ग अशा टायटल खाली हा अभ्यास घेण्याच्या मताचा नाही. अष्टांग मार्ग म्हणू आपण त्याला, सम्यक अष्टांग मार्ग म्हणू किंवा मध्यम अष्टांग मार्ग म्हणू, कारण तो मध्यम मार्ग आहे. सम्यक अष्टांग मार्ग का, तर पुढच्या 8 अंगांच्या सुरुवातीला सम्यक शब्द आहे. आणि सम्यक शब्दाचा अर्थ आपण जसं काल परवा हिंदीमध्ये पाहिलं, सम्यक शब्दाचा अर्थ माझ्या दृष्टीने बॅलन्स असा आहे, संतुलित दृष्टी. जिथं तुमची अशी एका बाजूला कलत नाही, इकडं किंवा इकडं, वर खाली होत नाही, समज जी आहे ही स्थिर असते. ती बॅलन्स दृष्टी जी आहे, ती बॅलन्स समज म्हणजे सम्यक दृष्टी आहे. किंवा आपला संकल्प पण इकडे इकडे जात नाही, हे करू की ते करू, इकडे जाऊ की तिकडे जाऊ. तर आपलं आपण जे करायचं ठरवलेलं आहे आपल्या दृष्टीनुसार, अंडरस्टँडिंगनुसार, समजेनुसार जे करायचं ठरवलेलं आहे ते संतुलित आहे. ते इकडे तिकडं नाही. किंवा जसं दोन टोकं आहेत ना, आता हे दोन टोकं पण जसं आता धम्मचक्क प्रवर्तन सूत्रामध्ये ते हे सांगितलेलं आहे की कामसुखल्लिकानुयोगो आणि अत्तकिलमथानुयोगो, म्हणजे आत्मक्लेशाचा एक मार्ग आणि कामसुखाचा म्हणजे इंद्रिय सुखाचा एक मार्ग. या दोन्ही मार्गांकडे ज्याचं मन नाही, जो इंद्रियांचा गुलाम नाही आणि स्वतःला अति त्रास पण देत नाही, म्हणजे तपस्या, तप देत नाही, स्वतःला अनावश्यक ताप देत नाही. ताप देतो, कष्ट तर घ्यावेच लागतात. सम्मा व्यायाम, सम्यक व्यायाम, मध्यम व्यायाम आपल्याला तो करावाच लागतो, प्रयत्न करावाच लागतो. तर हा जो काय म्हणतो, कामसुखल्लिकानुयोगो आणि अत्तकिलमथानुयोगो, इंद्रिय सुखाचा, इंद्रियांच्या मागे धावण्याचा, इंद्रियांच्या विषयांच्या मागे धावण्याचा एक मार्ग, म्हणजे त्याला बाबासाहेबांनी खा प्या मजा करा असा एक शब्दप्रयोग केलेला आहे. आणि दुसरा म्हणतो की स्वतःला त्रास द्या, इतका त्रास द्या, इतका त्रास द्या की दुःखाला जास्त दुःख द्या, ज्याच्यामुळे दुःख होतं त्यालाच जास्त दुःख द्या. म्हणजे या शरीराचा आत्मक्लेश, शरीराला त्रास द्या, आत्मक्लेश द्या. आणि ह्या दोन्ही टोकाला बुद्ध गेलेले होते. सिद्धार्थ गौतम, बुद्ध नाही गेले. सिद्धार्थ गौतम या दोन्ही टोकाला त्यांनी जाऊन पाहिलं. पहिलं टोक तर त्यांचं आधीच होतं, कारण राजपुत्र होते, त्यामुळे कमतरता काहीच नव्हती. सगळ्या प्रकारची त्या काळातली जी सुख त्यांना पाहिजे होती, ती सामान्य माणसाची सुख नव्हती, ती असामान्य माणसाची सुख होती, एका राजपुत्राची सुख होती. तिथं चिंता करण्यासारखं काहीच नव्हतं. तिथं कशाची वाणवा नव्हती. तिथं भुकेची वाणवा नव्हती. भूक लागल्यावर काय करू हा प्रश्न नव्हता. तहान लागल्यावर काय करू हा प्रश्न नव्हता. कपडे, अं, त्यांचं घर म्हणजे महालच होते. आणि बाकी सगळी मनोरंजनाची त्या काळातली साधनं, सर्व प्रकारच्या विद्या, राजपुत्र असल्यामुळे त्या विद्या त्यांना मिळाल्या, म्हणजे ज्ञान मिळालं. आणि त्या काळातलं जे ज्ञान होतं ते ज्ञान त्यांना मिळालं. त्यांना कशाची वाणवा नव्हती, कमतरता नव्हती. त्यामुळं कामसुखल्लिकानुयोगो हे ते आधीच त्याचा उपभोग त्यांनी घेतलेला होता राजपुत्र असताना. पण जेव्हा युद्धाचा प्रसंग आला, त्यांच्यातली माणुसकी जागी झाली, मानवता जागी झाली,
आणि त्यांनी युद्धाला विरोध केला, तेव्हा त्यांनी हे कशाची तमा बाळगली नाही, की मला इथं किती सुख मिळतंय आणि ते सगळं सुख जाईल. याची चिंता त्यांनी केली नाही. कारण त्यांच्यातली जी जागृती होती, त्यांच्यातली जी सती होती, जीवनाचं जे भान होतं, ते खूप उच्च दर्जाचं असलं पाहिजे. जसं बाबासाहेबांचं एक होतं. ही दोन उदाहरणं आपल्यासाठी, त्रिकोणाच्या दोन बाजू आपल्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. तर ह्या जागृतीमुळे त्यांनी युद्धाला विरोध केलेला आहे. मानवतेचं भान, आपण माणूस आहोत आणि माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे, हे भान त्यांना असल्यामुळे त्यांनी युद्धाला विरोध केला आणि या सर्व सुखावर त्यांनी पाणी सोडलं. आणि मग बाहेर पडल्यावर काय? सगळं याच्या विरुद्ध मग. खाण्यापिण्याची वाणवा, राहण्याची वाणवा, सगळंच. मग भिक्षा मागितली असेल किंवा जे मिळेल ते खाल्लं असेल. जिथं जमेल तिथं राहिले असतील. आणि त्यावेळेला जंगल कल्चर होती, फॉरेस्ट कल्चर होती. त्यामुळे जंगलामध्ये राहणं हे त्यावेळेला एक ट्रेंड पण होता. झोपडी टाकून का होईना ते लोक राहत होते. कारण तपस्व्यांचा काळ होता तो. स्वतःला ताप देणाऱ्यांचा काळ होता. आत्मक्लेश दुसरं टोक आता सुरू झालं इकडे. मग ते टोक त्यांनी त्या टोकाच्या आत्यंतिक टोकाला ते गेले. कारण तिथे त्यांनी ज्या तपश्चर्या केलेल्या आहेत, त्या अं, म्हणजे मरण यातना ज्याला म्हणतात ना, त्या मरण यातना त्यांनी स्वतःला दिलेल्या आहेत. आणि मग ते शेवटी काय म्हणतात, चक्कर येऊन पडले, मूर्छित होऊन पडले. मग त्यांनी सुजातानं दिलेलं अन्न घेतलं, तिच्या दासीनं तिनं दिलेलं अन्न घेतलं, खाल्लं. मग त्यांना थोडी तरतरी आली आणि मग नवीन विचार सुरू झाला. मी हे काय करतोय? तर ते दुसरं टोक त्यांच्या लक्षात आलं, की यांनी दुःखमुक्ती मिळू शकत नाही. याने अजून दुःख वाढतंय. म्हणून तप करणं, ध्यान करणं, आत्मक्लेश करणं, ध्यान करणं म्हणजे दुसरीकडे ध्यान लावणं. इकडे जर दुःख आहे ना, मग तिकडे ध्यान द्या. इकडे जर त्रास आहे ना, मग तिकडे ध्यान द्या. इंद्रिय सुखात जर त्रास आहे ना, ते कधी संतुष्ट होत नाही मन. तर मग दुसऱ्या टोकाला जाऊन त्या मनाला जास्त त्रास द्या, शरीराला जास्त त्रास द्या. म्हणून हे आत्मक्लेशाचं टोक. ह्या गोष्टी नंतर सिद्धार्थ गौतमांच्या लक्षात आल्या असतील. राज्यातून हाकलून दिल्यामुळे त्यांच्याच लोकांनी त्यांना हाकलून दिलं. कारण युद्धाला विरोध केला, माणुसकी जपली, मानवतेचं समर्थन केलं म्हणून हाकलून दिलं त्यांच्याच लोकांनी. आणि मग बाहेर गेल्यावर काय करणार? बाहेर जे लोक गृहत्याग करून बाहेर बाकीचे लोक जे काय करतात, ते जे करत होते तेच यांनी केलं. आणि मग तिथं अनेक प्रकारच्या ध्यान साधना ते शिकले. अनेक प्रकारच्या तपस्या, कठोर तपस्या, जीव घेण्या तपस्या त्यांनी केल्या. दुसऱ्या टोकाला गेले. आणि मग जेव्हा ते अन्न घेतलं आणि भानावर आले, पुन्हा सतीमध्ये आले, जागृत जागृतीशी जणू काय संपर्क आला, जी मुळातच होती पहिल्यापासूनच. म्हणून त्यांनी युद्धाला विरोध केला. ते भान, जगण्याचं भान, जीवनाचं भान आधीपासूनच होतं. त्याच्याशी परत जणू काही स्वतःशी संपर्क आला. भानावर आले, जागृत झाले, आणखी जागृत झाले, आणखी जागृत झाले. कायेत उतरले असतील, कायेचं भान आलं, वर्तनाचं भान आलं, जीवनाचं भान आलं, जाणीवांचं भान आलं, चित्त कळालं, चित्ताचं भान आलं, भावना कळाल्या, विचार कळाले, पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श आणि वर्तन, हे अस्तित्व, संस्कारित अस्तित्व त्यांना कळालं. त्याचं भान आलं. भान आल्यावर कळालं, की दुःख खरं काय आहे आणि याचं कारण काय आहे.
आणि याचं निवारण कसं करायचं हे त्यांना हळूहळू लक्षात आलं असेल. तो उपाय म्हणजे धम्म आहे. धम्म पाहिले त्यांनी, म्हणजे अस्तित्व पाहिलं. संस्कारित अस्तित्व पाहिलं म्हणजे धम्म पाहिले. धम्म एक गोष्ट नाही, धम्म म्हणजे सगळ्याच घडामोडी, आपल्या जीवनात घडणाऱ्या सगळ्याच घडामोडी, विशेषतः ज्याच्यामुळं यातना होतात, दुःख होतं, भय वाटतं, एकटेपणा वाटतो, चित्त कंपित होतं, अशांत होतं. हे काय आहे? हे हे त्यांच्या, म्हणजे ही समस्या, ज्याला त्यांनी दुःख म्हटलेलं आहे. दुःखामध्ये अनेक गोष्टी आहेत. दुःख म्हणजे नुसतं रडगाणं किंवा ॲक्सिडेंट, किंवा दुःख म्हणजे ज्याला आपण आपण हसत असलो तरी त्याच्या पाठीमागे दुःख दडलेलं आहे. दुःख हसत असतो तो एक तेवढं ते अंग असतं, परंतु त्याच्या मागे दुःख पण दडलेलं आहे. तर ते सगळं त्यांच्या जेव्हा लक्षात येतं, की सब्बे संखारा दुःखाती, मग त्यांना तो मध्यम मार्ग सापडला. धम्माचाही मध्यम मार्ग सापडला. त्यातली एक शिकवण अष्टांगिक मार्गाची आहे. आपण ज्याचा नेहमी अभ्यास करतो, ती सती, जागृती, हा एक हाच खरा म्हणजे बुद्धांच्या शिकवणीचा सेंट्रल पॉइंट असला पाहिजे. आणि त्यांची अंतिम शिकवण पण तीच आहे, सती संप्रजन्याची. अप्पमादेन संपादेथ, जागृतीपूर्वक जगा किंवा चाला. तर जागृती हाच मेन पॉइंट आहे. सम्मा संबुद्ध म्हणजे संपूर्ण जागृत. पण त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी कशा आल्या, कशा घुसळल्या गेल्या, हा एक आता परत चिंतनाचा विषय आहे. तर मध्यम अष्टांग मार्ग किंवा संतुलित अष्टांग मार्ग हे संतुलन आहे. कामसुखल्लिकानुयोगो अत्तकिलमथानुयोगो, किंवा लोभ, द्वेष, लाभ, हानी, यश, अपयश, निंदा, स्तुती, सुख, दुःख, हे जी दोन दोन टोकं असतात जगण्याची, एक ते इकडं असतो नाही ते इकडे असतो. सुखात असतो नाही तर दुःखात असतो. पण जे चित्त सुखाने आणि दुःखाने हेलकावे खात नाही, सुखाने हुरळून जात नाही, दुःखाने खचून जात नाही, किंवा यशाने हुरळून जात नाही, अपयशाने खचून जात नाही, लाभाने हुरळून जात नाही, हानीने खचून जात नाही, स्तुतीने हुरळून जात नाही, निंदेनं खचून जात नाही, असं अकंपित चित्त, ते संतुलित चित्त आहे. ते सम्यक आहे. म्हणून सम्यक म्हणजे संतुलित, असं मला एक त्याचा अर्थ वाटतो. आणि मग सम्यकचे जे काही वेगवेगळे अर्थ केलेले आहेत, योग्य की अयोग्य, परफेक्ट की इम्परफेक्ट, म्हणजे परिपूर्ण की हे अर्थ तार्किक जास्त वाटतात. ते योग्य अर्थ नाहीत. आणि आपण ते योग्य म्हणजे आपण म्हणतो तेच योग्य आहे, असंही आपल्याला रेटून नाही म्हणायचं. याच्यावर आपण चर्चा करू शकतो. बाबासाहेबांनी तो तो संकेत दिलेला आहे. डिस्कशन, चर्चा झाली पाहिजे. चर्चा करून बुद्धांचा मूळ धम्म शोधला पाहिजे. कारण ती घडी बसवल्याशिवाय बुद्ध धम्माचं पुनरुज्जीवन इथं होऊ शकत नाही. नाहीतर मग कोणी काही येईल, काही शिकवेल आणि हा बुद्ध धम्म. तर त्याच्यात काही बुद्ध धम्म असतो, बुद्धांचे शब्द असतात, असू शकतात, परंतु घुसडलेले जास्त वाटतात. आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे लोक बुद्ध धम्म, हाच बुद्ध धम्म, हाच बुद्ध धम्म असं म्हणून, काही बुद्धांची शिकवण असं जे म्हणतात, 2, 3, 4, 5, 10 बौद्ध राष्ट्रातले लोक घ्या किंवा भारतातलेच लोक घ्या, हाच बुद्ध धम्म, हीच बुद्धांची शिकवण, जे समजा 2 लोक म्हणतील, 3 लोक म्हणतील, 4 लोक म्हणतील,
किंवा दोन संघटना म्हणतील, तीन संघटना म्हणतील, किंवा दोन गुरु म्हणतील, तीन गुरु म्हणतील, चार गुरु म्हणतील, त्यांच्यामध्ये त्यांचा एकमेकांशी संपर्क नाही. त्यांचं जर एकच बुद्ध सांगता, तर मग एकमेकांशी ते मिळतं जुळतं का नाही? दोन बुद्ध कसे असू शकतात? दोन शिकवणी कशा असू शकतात? तीन कशा असू शकतात? चार कशा असू शकतात? हिनयान वेगळं कसं असू शकतं? महायान वेगळं कसं असू शकतं? तंत्रयान आणखीन काय काय, तिबेटन बुद्धिझम वेगळा आणि श्रीलंकन वेगळा आणि तो थाई वेगळा आणि हा बर्माचा वेगळा आणि ह्याचा वेगळा आणि ते त्याचा वेगळा आणि आता भारतातला वेगळा, असं कसं असू शकतं? नाही. बुद्धाचा धम्म एकच असला पाहिजे आणि तो सगळ्यांना एकसारखा मान्य झाला पाहिजे. आणि सगळ्या माणसांचं दुःख मिटवणारा किंवा त्या प्रत्येकाला निब्बाण निब्बाण प्राप्ती करायला, दुःख मुक्ती करायला ती शिकवण उपयुक्त झाली पाहिजे. अशी काहीतरी एक वाक्यता आली पाहिजे. हे बाबासाहेबांना म्हणायचं होतं. म्हणून त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म लिहिला. तो मान्य करण्यासाठी नाही लिहिला की मी म्हणतो ते स्वीकारा. ते म्हणतात याच्यावर चर्चा करा. कारण शेवटी त्यांनी ग्रंथातलंच, कोणत्या तरी ग्रंथातलंच त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ग्रंथात घेतलेलं आहे, दि बुद्ध अँड हिज धम्ममध्ये. पण एक गोष्ट त्यांनी केलेली आहे, त्यांनी कुठे फुटनोट लिहिलेलं नाही. म्हणजे खाली हे मी कशातून घेतलं हे नाही सांगितलं. हे असं असं आहे, लोकांना माहिती आहे ते कशातलं आहे ते. तर ते खाली फुटनोट लिहिण्याचं जे काम केलं ना, ते भदंतानंद कौशल्य यांनी केलेलं आहे. काहीच गरज नव्हती ते. फुटनोट लोक शोधतील. लोक शोधतील ते काय आहे, कशातून आलेलं आहे. कारण ते सगळीकडं त्याचा प्रसार झालेला आहे. अष्टांग मार्ग अनेक ठिकाणी सांगितलाय ग्रंथामध्ये, सूत्रांमध्ये. लोक शोधतील. ते एका ठिकाणी थोडंच आहे. बऱ्याच ठिकाणी अष्टांग मार्गाचा उल्लेख आहे, सप्तबोध्यांगाचा उल्लेख आहे, सतीपट्ठाणांचा उल्लेख आहे, शिलांचा उल्लेख आहे. लोक शोधतील ते. तुम्ही जेव्हा खाली फुटनोट देता किंवा एक पर्टिक्युलर संदर्भ सांगता, याचा अर्थ तेवढंच आहे, तेवढंच नाही ते. अनेक ठिकाणी ती गोष्ट सांगितलेली आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी फुटनोट लिहिलेलं नाही खाली, संदर्भ लिहिलेले नाही. लोक शोधतील. आणि त्यांनी स्वतः जे काय दिलेले आहे त्याच्यात त्यांची मतं पण त्यांनी व्यक्त केलेली आहेत, मांडलेली आहेत. आणि त्याच्यावर परत चर्चा करा म्हटलेलं आहे. त्यामुळे तो फक्त पूज्य ग्रंथ म्हणून आणि स्वीकारा आणि आंधळेपणाने स्वीकारा आणि त्याच्यावर प्रश्न निर्माण करू नका आणि मी जे म्हटलं तेच फायनल आहे, असं बाबासाहेबांचं म्हणणं नाही. हे त्यांच्या प्रस्तावनेवरून लक्षात येतं. चर्चा करा असं म्हटलेलं आहे. म्हणजे विचार करा. आणि विचार कोण करू शकतो? जो जागृत आहे, जो भानावर आहे, जो ज्याचं मन मोकळं आहे, जो म्हणजे बायस नाही, म्हणजे काय म्हणतात, पूर्वग्रह दूषित नाही. म्हणजे मी जे शिकलो तेच बरोबर आणि माझे गुरु जे म्हणतात, माझा गुरु जे म्हणतो तेच बरोबर आणि अमक्याचाच बौद्ध धर्म बरोबर आणि तमक्याचाच बौद्ध धर्म बरोबर नाही. बुद्धांची शिकवण ही दुःख मुक्तीची शिकवण आहे. दुःख प्रत्येकाला आहे. त्यामुळे सगळ्यांचा मार्ग एकसारखा असावा, असला पाहिजे, असलाच पाहिजे. त्याच्यामध्ये जर वेगळेपणा असेल तर त्याला काही अर्थ नाही. आता आर्य अष्टांगिक मार्ग याच्यावर आपलं चाललेलं आहे, चर्चा चाललेली आहे. आर्य हा शब्द हा नंतर आलेला असला पाहिजे. बुद्ध अँड हिज धम्ममध्ये बुद्धा बुद्धांचा अष्टांग मार्ग, पहिले प्रवचनामध्ये अष्टांग मार्ग असं जे आलेलं आहे, तर त्याच्यावर आपण चर्चा करू. तो विषय आत्ताच नको घ्यायला. तर आपण सम्यक अष्टांग मार्ग म्हणू किंवा संतुलित, सम्यक म्हणजे संतुलित अष्टांग मार्ग म्हणू, जो बॅलन्स करतो, जीवनाला बॅलन्स करतो, सम्यक दृष्टी देतो,
संतुलित दृष्टी देतो, संतुलित संकल्प देतो, संतुलित वाचा, संतुलित कर्मांत म्हणजे ॲक्शन, संतुलित आजीविका जी डळमळीत नाही. म्हणजे जीवनशैली, संतुलित जीवनशैली, संतुलित अ, प्रयत्न म्हणजे दोलायमान होणारे प्रयत्न नाही. एका दिशेला जाणारे प्रयत्न, संतुलित जागृती, संपूर्ण जागृती आणि संतुलित समाधी. अकंपित अवस्था. चित्तं यस्य न कंपती. तो जो त्याप्रमाणे. तर असा प्रकारचा हा अष्टांग मार्ग याच्यावर आपण उद्यापासून चर्चा सुरू करूया. वेळ पण संपत आलेला आहे आणि आता परत आपण येणार नाही. म्हणजे परत ऑन करणार नाही आपण मीटिंग. उद्या आपण परत भेटूया.